छगन भुजबळ साहेब कॅबिनेट मधून कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेला आहे, हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही. हा सरसकट GR नाही, हा पुराव्याचाच GR आहे. फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाही. मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे, पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा हा GR असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे. अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलंय. मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांची मनातली शंका दूर करू. एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचा काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार. कोणाचं काढून कोणाला देणार नाही. दोन समाजाला एकमेकासमोर कधीच आणणार नाही. ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय है तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागेल. लेकिन अब कहीं ना कहीं जो ओबीसी नेता है चाहे छगन भुजबल हो, क्लैरिटी अगर आप दे सके तो. कोई कैबिनेट छोड़कर गया नहीं, सारे कैबिनेट में है और सभी ओबीसी नेताओं को हमने स्पष्ट किया है. हमने जो GR निकाला उसका ओबीसी पर कोई असर नहीं है. हमने सबको ओबीसी में डाल दो इस मांग को स्वीकारा नहीं है. हमने जिनके पास वैलिड एविडेंस है उन्हीं को ओबीसी में आने का हम लोगों ने एक जरिया तैयार किया है. और सबसे बड़ी बात यह है कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने हमारे GR को पूरा इंटरप्रेट करने के बाद ये कहा है कि इससे ओबीसी के ऊपर कोई असर होता नहीं है. उन्होंने इसके ऊपर अपनी भूमिका स्पष्ट की है. भुजबल साहब से भी मेरी चर्चा हुई है, मैंने उनको भी यह समझाया है और मुझे लगता है कि सारे ओबीसी नेता इसको मान्यता देंगे. GST काउन्सिलने जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रूपानं GST सुरू झाला. GST सुरू झाल्यापासनं देशामध्ये GSTचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त GST कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. महाराष्ट्राने जबरदस्त GSTचा ग्रोथ रेट राखलेला आहे. याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदयांनी घोषित केलं, हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेले आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे लोकांवरचं GSTचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी केलंय. देशाच्या इतिहासात असं फार कमी होतं की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेस मध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही. पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल GST काउन्सिलने मान्यता दिली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्राने या रिफॉर्म्सचं GST काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं. आणि ज्यावेळी GST रोल आउट झाला त्यावेळी लोक म्हणायचे की अडचण होईल, पण ती झाली नाही. आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल, व्यापार बूस्ट होईल, नवीन रोजगार निर्मिती होईल,
लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल. आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. आज एक बहुत ही ऐतिहासिक दिवस है. या सगळ्या जिहाच्या संदर्भात जो सरकारने काढला त्यावरून आता कोर्टात सोमवारी जाणारे छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत. त्यांनी काल कॅबिनेट मधून सुद्धा ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं. काय नेमकं चाललंय? छगन भुजबळ साहेब कॅबिनेट मधून कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही. हा सरसकट GR नाही, हा पुराव्याचाच GR आहे. फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाही. मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे, पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा हा GR असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे. अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंकाने असंही सांगितलंय. मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांची मनातली शंका दूर करू. एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार. कोणाचं काढून कोणाला देणार नाही. दोन समाजाला एकमेकासमोर कधीच आणणार नाही. या सगळ्या जिहाच्या संदर्भात जो सरकारने काढला त्यावरून आता कोर्टात सोमवारी जाणारे छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत. त्यांनी काल कॅबिनेट मधून सुद्धा ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं. काय नेमकं चाललंय? छगन भुजबळ साहेब कॅबिनेट मधून कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही. हा सरसकट GR नाही, हा पुराव्याचाच GR आहे. फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाही. मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे, पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा हा GR असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे. अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंकाने असंही सांगितलंय. मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांची मनातली शंका दूर करू. एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार. कोणाचं काढून कोणाला देणार नाही. दोन समाजाला एकमेकासमोर कधीच आणणार नाही.